सर्वसाधारण जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत सन 2026-27चा 730.25 कोटीचा प्रारूप आराखडा शासनाकडे पाठवणे आणि सिंधुरत्न समृद्ध योजना पुन्हा सुरू करून त्यासाठी 500 कोटी रुपये द्यावेत अशा ठरावास मंजुरी देण्यात आली। निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे नवीन कामांवर निधी वितरण करता आले नाही। आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने उर्वरित प्रशासकीय मान्यता फेब्रुवारी अखेरपर्यंत घ्यावी आणि निधी वितरणाची कार्यवाही 15 मार्च पर्यंत करावी असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज झालेल्या बैठकीत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे उपस्थित होते। खासदार सुनील तटकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी यावेळी आढावा घेतला। BSNLचे मोबाईल नेटवर्क, डायलिसिस युनिट, खासगी हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनतेसाठी 10% जागा राखीव, CMAGP योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, नद्यांतील गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशन सोबत सामंजस्य करार, दिव्यांग दाखले, अंडरग्राउंड केबलिंग, HP व्हॅक्सिन, प्रादेशिक पर्यटन विकास आराखडा, प्राणी संग्रहालय, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना आदींबाबतही यावेळेस आढावा घेण्यात आला। आज जिल्हा नियोजनची बैठक सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि माझ्या अध्यक्षतेखाली झाली। दरवर्षी सुमारे 27 ते 30% DPCचा निधी सरकारकडून वाढवून देतो। मागच्या वर्षी 360 कोटीचा 406 कोटी रुपये निधी हा रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला। आजपर्यंत 320 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। 15 मार्च पर्यंत 100% निधी खर्च होईल अशा पद्धतीचा आराखडा आज आम्ही बैठकीमध्ये तयार केला। दुसरी महत्त्वाची गोष्ट की 730 कोटीचा आराखडा आम्ही मागणीसाठी शासनाकडे पाठवतोय आणि त्याच्यातला जास्तीत जास्त निधी आम्हाला मिळावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत। गेल्या वर्षी 26-26चा आढावा घेतला आणि 26-27च्या आराखड्याला मंजुरी दिली आणि 730 कोटी रुपयाची मागणी आम्ही सरकारकडे केली। 406 कोटीपैकी 320 कोटी रुपयाच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या आहेत। 160 कोटी रुपये वर्ग झालाय। 3 महिने आचारसंहिता असल्यामुळे थोडा आपण मागे आहोत, पण 15 मार्च पर्यंत आपण 100% पैसे खर्च करणार। आराखडा काय प्राधान्याने घेतलं? जनसुविधेचे रस्ते आहेत, मत्स्य विकास आहे, बंदर विकास आहे, त्याच्यानंतर साकव आहे, त्याच्यानंतर ग्रामीण रस्ते आहे, किल्ल्याचं जतन आहे, आरोग्य व्यवस्था आहे, पोलिसांचं सक्षमीकरण आहे, महिला व बालकल्याण आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे, अशा सगळ्यासाठी आपण 730 कोटी रुपये मागितले आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की या वर्षीपेक्षा जास्त निधी आपल्याला मिळेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।